सो प्रिव्हियसली आपण काय बघितलेलं होतं, की आपल्याला नॉर्मल हा स्टँडर्ड फॉर्मॅट आपण बघितलंय, हा फॉर्म्युला बघितलेला होता, अमाऊंट इज इक्वल टू P1 प्लस R अपॉन 100 रेस टू n, नॉर्मल फॉर्मॅट. कंपाऊंड इंटरेस्ट युझिंग फॉर्म्युला, हा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे, मेन फॉर्म्युला. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेला होता. सिंपल इंटरेस्ट किंवा कंपाऊंड इंटरेस्ट आपण लास्ट चॅप्टरमध्ये जो बघितलेला होता तो फॉर्म्युला होता हा, I इज इक्वल टू PRT अपॉन 100. I मीन्स इंटरेस्ट, आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला तो. ह्याच्यानंतर आपण बेसिक एक फॉर्म्युला बघितलेला होता परत. आता ह्याच्यामध्ये आपण काय फॉर्म्युला बघितलेला होता, या दोघांमध्ये एक कॉमन फॉर्म्युला येतो, कोणता? A इज इक्वल टू P प्लस I, सेम फॉर्म्युला, A इज इक्वल टू P प्लस I. बघा आता या केसमध्ये जेव्हा आपण फर्स्ट विदाउट युझिंग फॉर्म्युला जो केस बघितलेला होता, जो चॅप्टर बघितलेला होता, तेव्हा आपण I ची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो आणि प्रिन्सिपल आपल्याला सम मध्ये दिलेला असायचा. त्यामुळे या केसमध्ये आपण काय करत होतो, जो फर्स्ट चॅप्टर आपण बघितलेला, एक मिनिट, जो फर्स्ट चॅप्टर आपण बघितलेला त्याच्यामध्ये आपण काय करत होतो, I ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असायची ते लोकांनी आणि आपल्याला प्रिन्सिपल सम मध्ये असायचा, म्हणून आपण असं अमाऊंट कशी काढायचो, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट करून काढायचो, डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुट करायचो. इन दिस चॅप्टर आता आपण अमाऊंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. बघा म्हणजे ही व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, I ची व्हॅल्यू. मग मी काय करणार, हा जो P आहे हा या साईडला घेऊन जातो, म्हणून आपण कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरमध्ये कसा फाइंड आउट करतोय, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करतोय. सर्वांना क्लिअर आहे काय करतोय आपण या चॅप्टरमध्ये आणि मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय केलं होतं, डिफरन्स काय आहे तो दोघांमधला? ओके, परत एकदा नीट समजून घ्या की मागच्या चॅप्टरमध्ये आपण फक्त हाच फॉर्म्युला वापरत होतो प्रत्येक समसाठी, फॉर सिंपल इंटरेस्ट ऑल्सो, फॉर कंपाऊंड इंटरेस्ट ऑल्सो, हाच फॉर्म्युला वापरून आपण सम सॉल्व्ह करत होतो. पण मागच्या चॅप्टरमध्ये हाच डिफरन्स होता की आपल्याला इंडिव्हिज्युअल इयरचं कॅल्क्युलेट करायला लागायचं. सपोज टाइम दिला असेल 3 इयर्स, तर आपण इंडिव्हिज्युअल टी इक्वल टू 1, टी इक्वल टू 1, टी इक्वल टू 1 असं या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचो. I इक्वल्स टू PRT अपॉन 100. इंडिव्हिज्युअल इयरसाठी वेगवेगळ्या कॅल्क्युलेशन करायचो आपण आणि दर वेळेला आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू चेंज व्हायची. आठवतंय सर्वांना, असंच सॉल्व्ह केलेलं आहे आपण. आणि याच्यामध्ये काय आता बघा, हा नॉर्मल, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, हा मेन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता ह्याच्यामध्ये या मागच्या केसमध्ये आपण काय करत होतो, तर आपल्याला I ची व्हॅल्यू भेटत होती. बघा म्हणजे ही I ची व्हॅल्यू भेटत होती आपल्याला, प्रिन्सिपल आपल्याला सम मध्ये दिलेलं असायचं, म्हणून आपण अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायचो, P प्लस I डायरेक्टली. पण इन दिस केस आता आपल्याला समजा टाइम ड्युरेशन 3 इयर्स डायरेक्टली दिला असेल, तर आपण काय करतो, डायरेक्टली 3 इयर्स पुट करतो या फॉर्म्युल्यामध्ये, A इज इक्वल टू P1 प्लस R अपॉन 100 रेस टू n. ह्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ही डायरेक्टली आपण 3 इयर्स पुट करतो विथ युझिंग फॉर्म्युला जो चॅप्टर करतो त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात डिफरन्स काय, ह्याच्यात आपण अमाऊंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, लक्षात ठेवा. बघा आता हा फॉर्म्युला बघा परत, आता हा फॉर्म्युला परत बघा. आता याच्यामध्ये आपण अमाऊंट कॅल्क्युलेट करतोय, प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे, मग आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे. मग आपण काय करणार, या प्रिन्सिपल जो प्लस मध्ये आहे इकडे जाऊन मायनस करणार, म्हणून आपण अमाऊंट या सेक्शन मध्ये कशी कॅल्क्युलेट करतो, इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करतो, कंपाऊंड इंटरेस्ट अमाऊंट मायनस प्रिन्सिपल करतो. सो आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये असंच कॅल्क्युलेट केलाय, इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. आठवते सर्वांना, क्लिअर आहे सर्वांना? ओके, म्हणजे हा मेन फॉर्म्युला आपला, A इज इक्वल टू P प्लस, दिस इज मेन फॉर्म्युला. या मेन फॉर्म्युल्यावरच दोन्ही चॅप्टरचे सम सॉल्व्ह केलेत. फक्त प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण इंटरेस्ट PRT अपॉन 100 फॉर्म्युल्याने काढत होतो. या चॅप्टर मध्ये आपण इंटरेस्ट A इज अमाऊंट कॅल्क्युलेट करतो, प्रिन्सिपल इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट अपॉन 100 आणि टाइम ड्युरेशन n. बस एवढं डिफरन्स आहे, याच फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्स आहे. आता अगेन इन दिस चॅप्टर आता आपण काय केलं, या फॉर्म्युल्याचा वापर तर केला, नो डाऊट, वी यूज दिस फॉर्म्युला, व्हेरी गुड, हा फॉर्म्युला यूज केला. पण आता ह्याच्यामध्ये आपण डिफरंट केसेस बघितल्या. फर्स्ट केस आपण डायरेक्ट नॉर्मली अमाऊंट फाइल कॅल्क्युलेट केली,
डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केले, अमाऊंट कॅल्क्युलेट केली. देन वी हॅव कॅल्क्युलेट प्रिन्सिपल, म्हणजे अमाऊंट दिलेली असणार, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला असणार, एन दिलेला असणार. वी हॅव कॅल्क्युलेटेड प्रिन्सिपल. देन वी हॅव कॅल्क्युलेटेड रेट ऑफ इंटरेस्ट. कसं, अमाऊंट दिली आहे, प्रिन्सिपल दिला आहे, टाइम दिला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काढा. म्हणजे एक एक व्हॅल्यू आपण ज्या मिसिंग व्हॅल्यू आहेत त्या फाइंड आउट केल्या. आणि लास्ट वी हॅव सॉल्व्ड फॉर टाइम ड्युरेशन. मीन्स अमाऊंट इज गिवन, प्रिन्सिपल इज गिवन, रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट टाइम. सो लास्ट सम जो आपण सॉल्व्ह केला आत्ताच तो टाइमवाला होता, ज्याच्यात आपण एन ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट पण फाइंड आउट केला. आपण रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट केला लास्ट सम मध्ये. पण एक नॉर्मली आपण एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायसाठी पण कसं करायचो, की आपण बघितलं की स्क्वेअर टर्म आहे. रेट ऑफ इंटरेस्ट कसा बघितला आपण, की इकडे 50/56 समजा असा नंबर आहे, इकडे स्क्वेअर आहे आणि इकडे 1 + r/100 का भी स्क्वेअर है. मग आपण टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर कॅन्सल झाला. 56 इज इक्वल टू 1 + r/100. हे वाला सम सॉल्व्ह केलं आणि ह्याच्यावरनं आपण r ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. दिस इज फॉर r. हे आपण r साठी केलं. पण जर जेव्हा जेव्हा आपला टाइम विचारला सम मध्ये, जेव्हा आपल्याला टाइम विचारला त्यांनी, टाइम सॉल्व्ह कॅल्क्युलेट करा, तेव्हा आपण काय केलं, फक्त कंपॅरिझन केलं. समजा इकडे असतं 60 स्क्वेअर, इकडे 110/100 आणि इकडे आला आहे n. आता आपण या दोन व्हॅल्यूज कम्पेअर केल्या, म्हणजे इकडे 2 आहे आणि इकडे n आहे, म्हणजे आपण डायरेक्टली त्या केसमध्ये लिहिलं n = 2 इयर्स. म्हणजे आपण टाइम पण कॅल्क्युलेट केला लाईक दिस वे. आठवते सर्वांना? समजलं आहे काय काय केलं आतापर्यंत आपण? सर्वांना क्लिअर आहे कसं कसं सॉल्व्ह केले, काय डिफरन्स आहे? ओके, चलो, व्हेरी गुड. Very nice. Let me delete this all. Chalo. Now let's start with the next exercise 3B. Let's see काय आहे फर्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये सिंपल आहे बघा, सिंपल आहे. सिंपल इंटरेस्ट दिलेला असणार, कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला असणार, अँड वी हॅव टू फाइंड आउट डिफरंट डिफरंट व्हॅल्यूज. मीन्स या एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय अंडरस्टँड करायचं आहे 3B मध्ये. 3B मध्ये आपल्याला सिंपल इंटरेस्टची व्हॅल्यू दिलेली असेल, कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू दिलेली असेल, अँड वी हॅव टू फाइंड प्रिन्सिपल और अमाउंट or rate of interest or time, depending on cases to cases. म्हणजे depending on sums to sums, we have to find out all these values या exercise मध्ये, लक्षात ठेवा. So let's see the first example. On sum of money, on the sum of money, will difference between simple interest and compound interest for 2 years at 5% is equal to 25 rupees. On what sum of money? And what sum of money means they have asked for principal. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला, जेव्हा सम हा वर्ड आला क्वेश्चन मध्ये, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट प्रिन्सिपल अमाऊंट. म्हणजेच त्यांनी आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट विचारलेली आहे. सांगितलंय मी सर्वांना, सम जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये येईल तेव्हा तेव्हा प्रिन्सिपल काढायची आपल्याला. ओके ओके, चलो, व्हेरी गुड. आता दिलेलं आहे बघा, डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट इज गिवन. बघा, डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट इज गिवन, दॅट इज 25 रुपीज. दिस इज डिफरन्स. सो आता दोघांमधला डिफरन्स दिलेला आहे मला, म्हणजेच बघा, हा डिफरन्स जर मला लिहायचा झाला इन नॉर्मल फॉर्मॅटमध्ये, सो इट इज कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 25 रुपीज. दिस इज माय डिफरन्स. बट वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज कंपाऊंड इंटरेस्ट अँड व्हॉट इज सिंपल इंटरेस्ट. हे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला काढावे लागतील. आपल्याला फक्त डिफरन्स दिलेला आहे, या दोन मिसिंग टर्म CI आणि SI आपल्याला काढावं लागेल. सो हाऊ टू कॅल्क्युलेट, काय काय त्यासाठी काय काय दिलेलं आहे त्यांनी मला सम मध्ये. तर त्यांनी टाइम दिलेला आहे, एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 इयर्स. दे हॅव गिवन अमाऊंट, नो, रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन 5%. बघा, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि डिफरन्स दिलेला आहे त्यांनी 25 रुपीज. चलो, सो फर्स्ट काय करूया आपण, फर्स्ट आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करूया, कारण की आपला हा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू डिफरन्स दिला आहे 25. सो फर्स्ट वी आर कॅल्क्युलेटिंग कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट कसा काढतो आपण, बेसिक फॉर्म्युला, हा सर्वांना फॉर्म्युला माहिती असेल.
अमाऊंट इंटरेस्टचा फॉर्म्युला, सॉरी अमाऊंटचा फॉर्म्युला, अमाऊंट कसा काढतो आपण, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. करेक्ट आहे, हा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना. ठीक आहे, बट नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट. सो इन दिस केस वी हॅव टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट. मग मी काय करणार, हा पी आहे जो प्लस मध्ये आहे, हा इकडे अमाऊंटला मायनस करून टाकणार. चलो, सो ए मायनस पी इज इक्वल टू माझा कंपाऊंड इंटरेस्ट सेम. ठीक आहे, चलो आता मला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. ठीक आहे, सो माझा कंपाऊंड इंटरेस्ट हा फॉर्म्युला काय नवीन मी क्रिएट केला, ए मायनस पी. ओके, सो मी याला सरळ फॉर्मॅटमध्ये लिहून घेतो, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. ठीक, आता कंपाऊंड इंटरेस्टचा ए चा फॉर्म्युला आपण असा लिहितो, पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन. लिहितो की नाही? मग तोच फॉर्म्युला मी इकडे ए च्या जागी आता सबस्टिट्यूट करतो. हा फॉर्म्युला बघा, या एच्या जागी मी काय टाकणार आता, पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन, आणि हा मायनस बी ॲज इट इज तसाच ठेवला साईडला, कारण की मला प्रिन्सिपल व्हॅल्यू माहिती नाहीये, मला फाइंड आउट करायची आहे प्रिन्सिपल, सो मी तसंच ठेवलं. आता व्हॅल्यूज पुट करून घेऊया. पी ॲज इट इज राहील, इकडे येईल 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5 अपॉन 100 and raised to n is also given 2 and minus p is also given. ठीक आहे, मायनस पी इज ऑल्सो गिवन. आता मला कॅल्क्युलेट करायचं आहे. चलो, नाउ हॅव टू सिम्प्लिफाय दिस. कसं करणार? सो फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेऊया. आता दोघांमध्ये पी पी आहे, इकडे बघा, इकडे पण पी आहे, इकडे पण पी आहे. मग मी काय करणार आहे, हा दोघांमधला पी कॉमन बाहेर काढून घेणार आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, इकडे 1 प्लस 5 अपॉन 100 का स्क्वेअर बचा और इधर बचा -1. पी कॉमन काढून घेतला मी दोघांमधला. ही स्टेप समजली सर्वांना कशी केली आहे? कोणाला डाऊट याच्यामध्ये? ओके, आता मी हे सॉल्व करतो. बघा, पी ॲज इट इज बाहेर आपला बसलाय. हे आता मी सॉल्व केलं, 100 प्लस 5 अपॉन 100 का स्क्वेअर -1. दिस इज पी ॲज इट इज बाहेर बसलाय. हे माझं काय झालं, 105 अपॉन 100 का स्क्वेअर -1. चलो, अभी ये मेरे को सॉल्व करना है. 105 माइनस 100 का स्क्वायर कैसे सॉल्व करेंगे? 105 अपॉन 100 का स्क्वायर निकलना मुझे. दैट मीन्स वी कैन राइट दिस लाइक दिस, 105 इंटू 105 अपॉन 100 इंटू 100. स्क्वायर है मतलब 2 बार लिखा मैंने, स्क्वायर था इसलिए. तो अभी मेरे को ये सॉल्व करना है. इजी है, कैसे भी सॉल्व करो आप. डायरेक्टली 105 मल्टीप्लाई करो या फिर 100 का मल्टीप्लीकेशन करो. बेटर है कि मैं 105 का डायरेक्ट मल्टीप्लीकेशन करूँ तो मेरे को आंसर इजी पड़ेगा सॉल्व करने के लिए, वो मेरे लिए इजी है, तो मैं वही कैलकुलेशन करता हूँ. चलो, 105 इंटू 105 काय केलं कॅल्क्युलेट, येते किती 105? हम्म हम्म नाही, कारण की आपण हे करतोय ना, या केसमध्ये आपण ह्याच्यामध्ये विथ युझिंग फॉर्म्युलानी करतोय ना. हा, आता जर हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये आलेला आहे आणि तुम्हाला स्पेसिफाय नाही केलंय की कोणत्या मेथडनी फॉलो करायचं आहे किंवा कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं, मग तुम्ही आधीच्या मेथडनी सॉल्व्ह करू शकता, नो डाऊट करू शकता तुम्ही आधीच्या मेथडनी. पण आता आपण चॅप्टर विथ युझिंग फॉर्म्युला करतोय, तो आपण विथ युझिंग फॉर्म्युलाच करणार. करो सॉल्व, कुछ तो एक व्हॅल्यू आएगा अपने को. मला जर सिम्प्लिफाय करायचं आहे हे, तर मी बेटर आहे की मी असं करीन, 105 आणि 100 ला फर्स्ट सिम्प्लिफाय करून घेईन, सो मला कॅल्क्युलेशन बेटर पडेल असं. सो 105 and 100 if I divide by 5, it is 5 2s are 10, 20, and 105, 5 2s are 10 and 5 1s are 5.
So it is 21 upon 20. So it is 21 upon 20 का स्क्वेअर डिवाइड करून घेतलं मी ह्याला -1. अभी 21 और 20 का स्क्वायर कैलकुलेट करना मेरे को इजी है. सॉरी 21 इंटू 21 हाउ मच. 21 का स्क्वायर कितना आता है 441 आता है. So this is 441 upon 400 minus 1. So this is like 441 minus 400 upon 400. This is 41 upon 400. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं मी हे. मला डाऊट आहे. अच्छा बघा आता मी काय केलंय पी इकडे ॲज इट इज ठेवला. मी काय केलं 105 आणि 100 जो होता ना ह्याला मी डिवाइड केलं 5 नी. सो 5 नी डिवाइड केलं 100 ला इट इज 20 आणि 5 नी केलं 105 ला इट इज 21. सो माझ्याकडे काय राहिलं आता ब्रॅकेटमध्ये थोडं खाली लिहितो पी इंटू ब्रॅकेट राहिलं माझ्याकडे 21 अपॉन 20 का स्क्वेअर -1 ये बचा मेरे पास. सो आता मी कॅल्क्युलेट केलं नॉर्मल इज इक्वल टू पी 21 का स्क्वायर इज 441, 20 का स्क्वायर इज 200 and -1 as it is. Now same 400 it is not 200 my mistake 400. आता हे 400 ने इकडे मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटर इक्वल करायचं आपल्याला p इंटू ब्रॅकेट 441 minus 400 upon 400. मग हे किती राहिलं नेक्स्ट स्टेप बघा कॅल्क्युलेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे या सम मध्ये. कॅल्क्युलेशन पार्ट इज इम्पॉर्टंट. सो my final answer is p 41 upon 400 or I can write this like 41 p upon 400. This is my compound interest. बघा कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू भेटली मला. काय भेटली कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू 41 p अपॉन 400. चलो कंपाऊंड इंटरेस्ट तो मिल गया मेरे को. वरती जाऊया एकदा बघा कंपाऊंड इंटरेस्टचा भेटला. लेट मी जस्ट सिरीज. आता आपल्याला काढायची सिंपल इंटरेस्ट कारण की आपल्याला डिफरन्स दिलेला आहे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टचा. तो व्हॅल्यू कंपाऊंड इंटरेस्टची काढली आपण आपल्याला भेटली. कॅल्क्युलेशन पार्ट बघा कसं इम्पॉर्टंट आहे बघा. आता कंपाऊंड इंटरेस्ट आपण काढला. चलो कंपाऊंड इंटरेस्ट डन. वन साइड डन. कंपाऊंड इंटरेस्ट डन. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट सिंपल इंटरेस्ट. तिकडे साईडलाच सॉल्व करतो. तुम्ही एका खालोखाल एक सॉल्व करा. मी तुम्हाला कंपॅरिझन इझी जावं म्हणून साईडलाच सॉल्व करतोय. सो नाउ simple interest formula is SI, same formula. SI is equal to PRT upon 100. In this case, we don't know value of P. P तसाच ठेवायचा. R आहे आपल्याकडे 5. टाइम पण आहे आपल्याकडे 2 years upon 100. हे सिंपल कॅल्क्युलेशन एकदम. मग हे किती झालं 10P अपॉन 100. सो SI का वैल्यू भी मिला मेरे को 10P अपॉन 100. चलो समजलं कसं कॅल्क्युलेट केलं मी. आता या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यूज पुट करणार. दॅट्स इट. बघा आता SI पण भेटला मला CI पण भेटला आणि दोघांचा डिफरन्स इज 25. चलो नीचे जाते. दोन्ही व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे आता. हा करू शकतो चालेल ना. हे घे 0 0 कॅन्सल करतो मी. सो माय आन्सर इज P अपॉन 10. ओके क्लियर है. ओके चलो now we have SI, we have CI and we have difference as well. so इकडे सॉल्व करतो वरती परत. तुम्ही एका खालोखाल एक सॉल्व करायचे परत सांगतोय. आता डिफरन्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. डिफरन्स इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट आणि हा डिफरन्सची अमाऊंट दिलेली आहे मला 25.
देयरफॉर 25। चलो कंपाउंड इंटरेस्ट का वैल्यू है 41p अपॉन 400। सिंपल इंटरेस्ट का वैल्यू अपने को मिला p अपॉन 10। चलो अभी अपने को सॉल्व करना है, अपने को p का वैल्यू निकालना है। अभी कसं करणार? क्रॉस मल्टिप्लाय करू, क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो। therefore मी सिंपली 25 इकडेच ठेवला ॲज इट इज। मी आता क्रॉस मल्टिप्लाय करतो। कोणता कोणता क्रॉस मल्टिप्लाय? या 10 नी याला मल्टिप्लाय करणार 41p ला आणि या 400 नी याला मल्टिप्लाय करणार p ला। सो माझं क्रॉस मल्टिप्लिकेशन असं येईल 41p इंटू 10 वन ब्रैकेट माइनस का साइन है बीच में तो माइनस 400p। 400 ने p से मल्टीप्लाई किया 400 आया अपॉन दिस इज 400 इंटू 10। चलो सो फर्स्ट अपना फर्स्ट टर्म बना 410p माइनस 400p अपॉन 4000, क्योंकि 10 से मल्टीप्लाई किया 25 एज इट इज कॅरी फॉरवर्ड हुआ इधर 25 इकडे चाललं तसंच। आता 410p मायनस 400p दिस इज सेम लाईक लिनियर इक्वेशन। बघा आता हे लिनियर इक्वेशन आहे, म्हणजे कसं आपण सबट्रॅक्शन करतो ना 3x मायनस 2x, बरोबर आहे, तेव्हा आपल्याला आन्सर भेटतो 1x। तसंच इकडे दोघांकडे p आहे, बघा दोघांकडे p दोन्हीकडे सेम व्हेरिएबल आहे, मग आपण सबट्रॅक्शन करू शकतो 410 मायनस 400 चं, हो की नाही? चलो सब्ट्रैक्शन करेंगे 400 माइनस 410 माइनस 400 इज 10। 10 का ही डिफरेंस है खाली 10p अपॉन 4000 इधर 25 देयरफॉर 25। देखो एक जीरो इधर कैंसिल वापस इसके साथ, तो इधर बचा बचा क्या? देयरफॉर इधर बचा अपना 25 इज इक्वल टू p अपॉन 400, ये बचा अपने पास। तो अभी क्या है, ये 400 इधर डिवाइड है ना मेरा, ये इधर जाके मल्टीप्लाई हो जाएगा 25 को। सो देयरफॉर 25 इधर इंटू 400 इज इक्वल टू p। तो p का वैल्यू अभी मिला मुझे कितना? 25 इंटू 400 इट इज 10,000 रुपीज। तो प्रिन्सिपल आया मेरा 10,000 रुपीज। समजलं सर्वांना प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली मी? बघा पूर्ण सम एकदा झूम आउट करून दाखवतो। सिंपल बघा, माझ्याकडे त्यांनी दिलेली होती इयर दिलेला होता, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला होता, डिफरन्स दिलेला होता 25। मी बेसिक फॉर्म्युलाज यूज केला आहे पूर्ण ह्याच्यासाठी। बघा हा बेसिक फॉर्म्युलाच वापरला आहे, ए इक्वल टू पी प्लस आय हा फॉर्म्युला वापरला। आता काय केलं, माझ्याकडे कंपाऊंड इंटरेस्ट मला फाइंड आउट करायचं होतं, आय फाइंड आउट करायचं होतं, मी पी ला त्या साईडला घेऊन गेलो, मग ए मायनस पी झाला तो, म्हणजे माझा कंपाऊंड इंटरेस्ट माझा आता ए मायनस पी आला। आणि ए चा फॉर्म्युला मला माहिती आहे, हा वाला आहे, आपण लास्ट एक्सरसाइज मध्ये कंप्लीट पूर्ण प्रत्येक वेळा हाच फॉर्म्युला यूज केलेला आहे। ए इक्वल टू पी इंटू ब्रैकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू एन। फॉर्म्युला पुट किया मैंने इधर, सर्व वैल्यूज पुट केला, सॉल्व केलं, मला कंपाउंड इंटरेस्ट का वैल्यू मुझे मिला 41p अपॉन 400। चलो बघा त्यांनी डिफरन्स दिलेला आहे मला, डिफरन्स बिटवीन कंपाउंड इंटरेस्ट एंड सिंपल इंटरेस्ट इज गिवन 25 रुपीज। कंपाउंड इंटरेस्ट मिला मुझे इधर 41p अपॉन 400। नाउ वी आर कैलकुलेटिंग सिंपल इंटरेस्ट। सिंपल इंटरेस्ट का बेसिक फॉर्मूला है पी आर टी अपॉन 100। वैल्यूज पुट किया मैंने, पी ऐसे ही रखा क्योंकि पी का वैल्यू निकलना था। सिंपल इंटरेस्ट मिला मुझे पी अपॉन 10। चलो दोनों का वैल्यू आया मुझे, कंपाउंड इंटरेस्ट भी मिला, सिंपल इंटरेस्ट भी मिला। आता मी काय केलं, या फॉर्म्युल्यामध्ये याच्यात ज्या गिवन डेटा आहे याच्यामध्ये त्या दोन्ही व्हॅल्यू पुट केला। कंपाउंड इंटरेस्ट टाकला 41p अपॉन 400, सिंपल इंटरेस्ट टाकला p अपॉन 10 आणि डिफरन्स 25 ॲज इट इज लिहिलं बघा इकडे। फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्या, सेम फॉर्म्युला दिस वन, हाच फॉर्म्युला मधल्या याच फॉर्म्युल्यामधल्या व्हॅल्यू इकडे मी पुट केलेत खाली, सेम जे गिवन डेटा होता त्याच्यात। आणि मग मी सॉल्व केलं, सो मला प्रिन्सिपल भेटला, प्रिन्सिपल अमाउंट भेटली मला 10,000 रुपीज। चलो अभी मेरे को प्रिन्सिपल मिला, बट त्यांनी विचारलं काय मला, तेच विचारलंय, समच विचारलेला आहे। ओके सो प्रिन्सिपलच विचारलेला आहे, सो माझं फायनल आन्सर आलं प्रिन्सिपल इज 10,000 रुपीज। समजलं सर्वांना कसं सॉल्व केलंय हे?
चलो सिमिलरली तुम लोग सेम क्वेश्चन सॉल्व कर सकते हो। एक मिनट में जस्ट देखता हूँ कि ऐसा सेम क्वेश्चन है क्या, डिफरेंस का दिया हुआ। यस, सेम क्वेश्चन एक्सरसाइज 3B में दिया हुआ है, सेम क्वेश्चन। सो 1 सेक मी झूम करतो परत, मला लिहायला टाइम देतोय मी, नो वरी। बघा सेम मेथड फॉलो करून, सेम ट्रिक अप्लाय करून तुम्ही हा वाला सम पण सॉल्व करू शकता। बघा इन दिस केस सेम दिलेला आहे, सेम व्हॅल्यूज दिलेला आहे। डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे 54 रुपीज। सेम CI मायनस SI इक्वल टू 54.40, टाइम दिलेला आहे, पर्सेंट दिलेला आहे आणि सम फाइंड आउट करायचे आहे। मी ऑलवेज सांगितलेलं आहे सम मीन्स युअर प्रिन्सिपल व्हॅल्यू। सो सेम याच जो आपण ॲज इट इज वरती जसा सॉल्व केला सम, हा वाला तोच सॉल्व करायचा आहे। सो प्लीज राईट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट। बघा दिस इज डिफरंट सम नाउ, सेकंड टाइप ऑफ सम। या सम मध्ये परत सांगतो काय दिलेलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इन्क्लूड करून एक अमाऊंट दिलेली आहे 6600 इन 1 इयर, म्हणजे एक अमाऊंट 6600 होते 1 इयर मध्ये आणि सेम अमाऊंट 3 इयर्स मध्ये होते 7986। आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड सम अँड कॅल्क्युलेट रेट पर्सेंट। फाइंड सम मीन्स एज आय टोल्ड पी प्रिन्सिपल काढायची आहे आणि रेट ऑफ परसेंटेज म्हणजे रेट आर ची वैल्यू फाइंड आउट करायची है। मीन्स बोथ वैल्यू अपने को फाइंड करने का है, दोनों पी भी निकालना है आर भी निकालना है, पर दिया क्या है अभी सॉल्व करने के लिए वो देखना पड़ेगा। सो अमाऊंट दिया आहे, सो मी लिहितो आता फर्स्ट थिंग अमाऊंट दिलेली आहे आपल्याला, अमाऊंट इन 1 इयर। बघा 1 इयर ची अमाऊंट दिलेली आहे, बघा 1 इयर मध्ये ती अमाऊंट किती होते ते सांगितलेलं आहे 6600 रुपीज आणि दिलेली आहे अमाऊंट इन 3 इयर। बघा म्हणजे सेकंड इयरची व्हॅल्यू दिली नाही, डायरेक्ट 3 इयरची व्हॅल्यू दिली। 3 इयर मध्ये ती अमाऊंट किती होते 7986 रुपीज होते। ओके चलो ठीक आहे। मग आता या 1 इयर मध्ये आणि 3 इयर मध्ये किती इयरचा डिफरन्स आहे, किती इयरचा डिफरन्स आहे बघा। किती इयरचा डिफरन्स आहे 3 इयर आणि 1 इयर मध्ये? 2 इयर्सचा, येस 2 इयर्सचा डिफरन्स आहे। सो डिफरन्स इन इयर्स बघा किती आहे 2 इयर्स। थ्री इयरची अमाऊंट दिलेली आहे आणि फर्स्ट 1 इयरची अमाऊंट दिलेली आहे, मग 3 - 1 इज इक्वल टू 2 इयर्स। ओके मग आता बघा आपल्याला आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला काय दिलेलं आहे बघा 2 इयर्स आहे। म्हणजेच आपण काय कन्सिडर करू शकतो या केसमध्ये, आता आपल्याला या व्हॅल्यू दिल्या त्या सर्व आपण हायलाइट करून घेऊया, म्हणजे आपल्याला काय कन्सिडरेशन करायचे ते सांगतो बघा। ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे आणि हे आहे 2 इयर्सचा डिफरन्स आहे। म्हणजे जर मी बघितलं, जर सम मध्ये मी बघितलं तर मी असं लिहू शकतो ना की माझी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 6600, माझी अमाऊंट आहे 7986 रुपीज अँड माझ्याकडे टाइम आहे किंवा एन ची व्हॅल्यू दिलेली आहे माझ्याकडे 2 इयर्स आणि आय हॅव टू कॅल्क्युलेट रेट। करू शकतो मी, हे लिहू शकतो, समजलं सर्वांना काय लिहिलंय मी हे? बघा फर्स्ट इयरची अमाऊंट मी ॲज अ प्रिन्सिपल कन्सिडर करणार, थर्ड इयरची जी अमाऊंट आहे ती माझी अमाऊंट ॲज अ कन्सिडर करणार मी, आणि एन जी आहे व्हॅल्यू 2 इयर्सचा डिफरन्स आले कारण की फर्स्ट इयरची व्हॅल्यू दिली आणि थर्ड इयरची व्हॅल्यू दिलेली आहे। सो मी डिफरन्स कॅल्क्युलेट करणार याच्यात आणि डिफरन्स आहे 2 इयर्स। सो 2 इयर्सचा डिफरन्स आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट मला फाइंड आउट करायचं आहे। मग या गिवन डेटावरनं मी रेट ऑफ इंटरेस्ट मागच्या एक्सरसाइज मध्ये फाइंड आउट केलेला आहे, माहिती आहे का सर्वांना कसं केलंय फाइंड आउट? फॉर्म्युला लिहू, बघा आपण असा फॉर्म्युला लिहिलेला, अमाउंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100
रेस टू एन. बघा मग अमाऊंट 7986 वाला अमाऊंट आहे माझा. प्रिन्सिपल आहे माझ्याकडे 6600 आहे. 1 प्लस आर की वैल्यू अपने को निकालनी, रेट ऑफ इंटरेस्ट तो निकालना है, तो अपॉन 100 में वैसे ही रहेगा. आणि टाइम दिला आहे 2 इयर्स. आता हे कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे मी मगाशी कसं करायचं, करता येईल सर्वांना. करा कॅल्क्युलेट सेम कॅल्क्युलेशन आहे बघा. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, डोंट बी कन्फ्युज्ड. सिंपल कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, फक्त आणि फक्त देअरफोर फॉर्म्युला लिहिलंय मी. देअरफोर तुम्हाला आता काय करायचंय, हा जो 6600 आहे ह्याला इकडे घेऊन जायचं, मल्टिप्लिकेशन वाला आहे तो. मग काय होणार, 7986 अपॉन 6600 इज इक्वल टू, दिस विल 1 प्लस आर अपॉन का स्क्वेअर. सेम. आता हे कॅल्क्युलेशन, आता बघा इकडे स्क्वेअर टर्म आहे, इकडे आपल्याला स्क्वेअर टर्म आहे, इकडे आपल्याला स्क्वेअर टर्म आहे, आणि इकडे 7986 आहे आणि 6600 आहे. म्हणजे आपल्याला इकडे असा नंबर फाइंड आउट करायचा की ज्याचा स्क्वेअर आला पाहिजे. हे दोन नंबर असे काढायचे आपल्याला की ज्याचा स्क्वेअर भेटला पाहिजे आपल्याला. 6600 7986 अपॉन 6600. बघा 7986 जर टोटल केली याची, बघा 8 प्लस 6 14, 14 प्लस 9 इज 23, 23 प्लस 7 इज 30, आणि 30 हा टेबल 3 च्या टेबल मध्ये येतो. सो दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, सो आय कॅन डिवाइड दिस बाय 3. ओके चलो, व्हेरी गुड. सो 3 ने डिवाइड केल्यावर इकडे येईल 2 6 6 2. ओके, आणि इकडे 3 डिवाइड केल्यावर 3 2 जा 6, 3 2 जा 6 0 0. ओके चलो, नाउ अगेन सेम आंसर आएगा वैसे भी. 1 2 ने डिवाइड केलं परत तो 1 3 3 1. ओके, this will get 1100. ओके, सो 1331 and 1100. ओके, अगेन सेम. कैसे करेंगे, 11 च्या टेबल मध्ये 1331 येतं. ओके येस, 1331 इज डिवाइड बाय 1331 इज डिवाइड बाय 11. व्हेरी गुड. 11 च्या टेबलने डिवाइड केलं, 11 वन जा 11, 100 आला इकडे, आणि 11 ला 1331 ने डिवाइड केलं, सो इट इज 121. कॅल्क्युलेट केलं बघा. म्हणजे हे कॅल्क्युलेशन कसं झालं फर्दर माझं. इफ यू वॉन्ट दिस कॅल्क्युलेशन आय कॅन कीप इट ओव्हर हिअर. हे कॅल्क्युलेशन आहे माझं, इकडे ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की कसं कॅल्क्युलेट केलं. हे राहू द्या इकडे, हे राहू द्या इकडे. आता हे मी डायरेक्टली लिहितो असं 100, आणि इकडे लिहितो 121. आता मला सांगा 121 आणि 100 कोणाचा स्क्वेअर आहे. येस 11 and 10. बाकीचे कोण काय बोलत नाहीये, बाकीच्यांना समजतंय की नाही समजत आहे. 11 अपॉन 10 का स्क्वायर. ओके, दिस विल बिकम 1 प्लस आर का स्क्वायर. चलो वेरी गुड. अभी स्क्वायर स्क्वायर कैंसिल हो जाएगा दोनों में, दोनों का स्क्वायर स्क्वायर पार्ट कैंसिल. म्हणजेच राहिलं काय आपल्याकडे, देअरफोर 11 अपॉन 10 is equal to, this will become 1 plus r upon. आता हा 1 प्लस आहे तो इकडे गेला मायनस करणार आपण, देअरफोर 11 अपॉन 10 मायनस 1 is equal to r upon 100. This will become 11 minus 10 upon 11, and this is r upon 1 upon 11. Therefore 1 upon 11 is equal to r upon 100. क्रॉस मल्टिप्लाय केलं
नाही सॉरी खाली 10 आहे ना, 1/10 1/10 आणि R/100. सो क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर हे येईल 100 इंटू 1 इज इक्वल टू R इंटू 10 आणि हा 10 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड झाला 100 ला. सो आय विल गेट R का व्हॅल्यू 10%. सो आय विल गेट R का व्हॅल्यू 10%. काय केलंय मी सिंपल कॅल्क्युलेशन केलंय, 100 असंच ठेवला इकडे आणि हा जो 10 होता हा डिवाइडला गेला इकडे, R असंच ठेवला. सो दिस विल 10%. सर्वांना समजलं 10% कसं आलंय हे. चलो बघा कॅल्क्युलेशन पार्ट इकडे आहे. सो इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन सी दिस कॅल्क्युलेशन. इकडे आहे कॅल्क्युलेशन पार्ट. कॅल्क्युलेशन पार्ट इकडे आहे. कॅल्क्युलेशन इन केस जर तुम्हाला डाऊट असेल तर. चलो आता मला भेटला रेट ऑफ इंटरेस्ट भेटला मला. त्यांनी मला सम विचारले बघा, फाइंड द सम. फाइंड द सम मीन्स आय हॅव टू कॅल्क्युलेट प्रिन्सिपल नाव. सो आता माझ्याकडे काय काय डेटा आहे परत एकदा चेक करूया. बघा परत एकदा सम कडे जाऊया. मला रेट ऑफ इंटरेस्ट भेटलाय, आता आर ची व्हॅल्यू भेटलेली आहे मला 10. ठीक आहे, मला सम विचारलंय म्हणजे मला प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायची. ओके, आणि त्यासाठी बघा मला ना त्यांनी फर्स्ट इयरची अमाऊंट दिलेली आहे बघा, क्लिअर कट इकडे बघा 6600 ही फर्स्ट इयरची अमाऊंट आहे. म्हणजे माझ्याकडे अमाऊंट आहे फर्स्ट इयरची 6600 आणि हे माझं फर्स्ट इयरचं कॅल्क्युलेशन आहे 6600, म्हणून माझा n इज इक्वल टू 1 आहे कारण की माझा फर्स्ट इयरचंच कॅल्क्युलेशन आहे, त्यामुळे यांची व्हॅल्यू माझी 1 राहणार. मग या व्हॅल्यूज वरनं R इक्वल टू 10, A इक्वल टू 6600, n इक्वल टू 1 वरनं आपण प्रिन्सिपल काढू शकतो. सिम्पली बघा काय केले मी, रेट ऑफ इंटरेस्ट मी फाइंड आउट केला 10, तो आला माझा. अमाऊंट मी 6600 का घेतले परत सांगतो, कारण की अमाऊंट बघा फर्स्ट इयरची अमाऊंट 6600 त्यांनी क्लिअर कट सम मध्ये दिलेली होती, तो मी तीच कन्सिडर केली. आणि मला प्रिन्सिपल फाइंड आउट करायची आहे, तर ऑब्व्हियसली मी फर्स्ट इयरचीच अमाऊंट घेणार, थर्ड इयरची तर नाही घेणार, कारण की प्रिन्सिपल माझी स्टार्ट होणार फर्स्ट इयर पासूनची. सो ती मी ती घेतली 6600. माझ्या बाकीच्या नावास क्लिअर येतोय. हा, सो तुझा नेटवर्क इश्यू आहे, तू चेक कर जरा नेटवर्क तुझा. आणि n इज इक्वल टू 1 आहे इकडे. मग आता सिम्पली मला ह्याच्यासाठी काय करायचंय, परत मी आता गिवन डेटा ॲज इट इज लिहून घेतो बघा सम मध्ये. मी साईडला सॉल्व्ह करतोय, तुम्ही खाली एका खालोखाल एक सॉल्व्ह करा, नाही तर मी पण खालीच सॉल्व्ह करतो, नो प्रॉब्लेम. चलो खालीच जाऊया आपण. व्हॅल्यूज तर मला सांगितले मी तुम्हाला कशा घेणार आहे मी. सो बघा आता मी काय काय घेणार आहे, माझ्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10. अमाऊंट माझी फर्स्ट इयरची गिवन होती सम मध्ये 6600, मी सांगितली कुठून आली ती 6600 रुपीज. प्रिन्सिपल वी हॅव टू कॅल्क्युलेट, आणि फर्स्ट इयरचंच कॅल्क्युलेशन करतोय आपण, त्यामुळे n इज इक्वल टू 1च असणार आपला, कारण की बिकॉज इट इज फर्स्ट इयर. अगेन राईट डाऊन द फॉर्म्युला, a इज इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 का n. वैल्यूज पुट करेंगे, वैल्यूज आहे माझी 6600 इज इक्वल टू प्रिन्सिपल काढायची आहे p एज इट इज 1 प्लस r का वैल्यू 10/100 रेस टू n मीन वंस. अभी रेस टू 1 है तो वो लिखने की जरूरत नहीं है. सो मी डायरेक्ट आता देयरफॉर 6600 घेतो इज इक्वल टू p, आणि हे सॉल्व करतो आता. हे झालं माझा 110/100. आता रेस टू 1 आहे त्यामुळे लिहायची गरज नाहीये. आता मी काय करणार, फक्त डायरेक्ट कॅल्क्युलेशन करणार बेसिक. 6600 इज इक्वल टू p इंटू 110/100 असं लिहिलं मी, म्हणजे तुम्हाला समजेल कसं कॅल्क्युलेट करणार आहे मी पुढे. ही स्टेप समजली मी कशी लिहिली आहे सर्वांना ही वाली. ओके, आता मी काय करणार, हा 100 डिवाइड मध्ये आहे, इकडे गेलं मल्टिप्लाय, सिंपल. 6600 इंटू 100 इज इक्वल टू p इंटू 110 होतं, आणि हा 110 इंटू मध्ये इकडे गेल्यावर डिवाइडला चालला गेला. देअरफॉर
6600 into 100 is equal to P आणि आपण मध्ये येणार 110. Simple. So 0 0 get cancel, 11 1 जा 11, 11 6 जा 66, 0 0 आणि 600 into 10 राहिला माझ्याकडे. Therefore माझी फायनल प्रिन्सिपल अमाउंट आली 600 into 10, that is 6000 rupees. संपलं. समजलं कसं सॉल्व केलं हे? ओके, हे बघा पूर्ण सम इकडनं. फर्स्ट काय होतं आपल्याला दिलेलं अमाऊंट, फर्स्ट इयरची अमाऊंट दिलेली होती ती घेतली आपण, आणि थर्ड इयरची अमाऊंट दिलेली होती ती घेतली. फर्स्ट आणि थर्ड इयर म्हणजे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट थर्ड इयर होतं, म्हणजे इयर्सचा डिफरन्स होता 2 इयर्सचा. मग आपण काय घेतलं 6600 ॲज अ प्रिन्सिपल कन्सिडर केली, 7986 we consider as a amount, and n is equal to we consider as a 2 years because difference in years 3 minus 1 is 2 years, and we calculated r. Simple, we just put values in this formula, a equal to p into bracket 1 plus r upon 100 raised to n. We put the all values a, p and n, and we have calculated value of r. See, this is the steps, these are the steps. So we got r is equal to 10%. Now we have r, r का वैल्यू है हमारे पास, और उन्होंने हम लोग से पूछा है कि फाइंड आउट करो सम, मींस प्रिंसिपल फाइंड आउट करो, ये पूछा हम लोग को कि फाइंड आउट द प्रिंसिपल. सो हम लोग ने क्या किया, फर्स्ट ईयर का अमाउंट अपने पास था, देखो अमाउंट ऑन फर्स्ट ईयर था अपने पास 6600 ये, तो इसके थ्रू मैंने प्रिंसिपल फाइंड आउट किया क्योंकि ये फर्स्ट ईयर का अमाउंट है. मतलब प्रिंसिपल मेरा उसके भी पहले वाला रहेगा, जो मैंने इन्वेस्ट किया रहेगा वो मेरा प्रिंसिपल, दैट इज पी. सो मैंने ए इज इक्वल टू 6600 लिया, आर इज इक्वल टू अपना 10% लिया जो मैंने निकाला. सेम पे का वैल्यू हमको फाइंड आउट करना था और फर्स्ट ईयर का ही वैल्यू था क्योंकि फर्स्ट ईयर अपन कैलकुलेट करो तो फर्स्ट ईयर का ही वैल्यू था. सो एन इज इक्वल टू 1 दिया इधर, एन इज इक्वल टू 1 बिकॉज वी आर कैलकुलेटिंग फॉर ओनली 1 ईयर, because we are calculating principal amount for only first year, that's why we have taken n is equal to 1. Again same formula, a is equal to p into bracket 1 plus r upon 100 raised to n. We have put all the values over here and we got value of p. So we got value of principal amount, that is our sum. समजलं सर्वांना कसं सॉल्व केलंय हे? हे कोणत्या इयर साठी नाहीये, आपण रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायसाठी केले सर्व. दिस इज नॉट फॉर इयर्स. फर्स्ट जे कॅल्क्युलेशन आपण जे केलं हे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायसाठी होतं म्हणून केलं आपण. दिस इज नॉट फॉर एनी इयर, हे लक्षात ठेवा. मी फक्त इकडे इयर्सची व्हॅल्यू 2 का घेतली कारण की त्यांनी मला अमाऊंट फर्स्ट इयरची आणि थर्ड इयरची दिली होती म्हणून आपण त्या इयर्सचा डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेतला 3 minus 1 2, आणि तो n इज इक्वल टू 2 इयर्स घेऊन मी रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट केला. हा फर्स्ट इयरचा आणि थर्ड इयरचा किती रेट ऑफ इंटरेस्टने ही अमाऊंट झालेली आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट मी कॅल्क्युलेट केला फायनल इकडे 10. सो दिस इज नॉट एनी ईयर का वैल्यू, दिस इज रेट ऑफ इंटरेस्ट का कैलकुलेशन. समजलं? अजून कोणाला काही डाऊट कोणत्या स्टेप मध्ये, कोणती स्टेप नाही समजली आहे परत एक्सप्लेन करीन, तो करतो मी. कोणत्या स्टेप मध्ये काय डाऊट आहे का कोणाला? सर्वांना समजलं रेट ऑफ इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल कसा फाइंड आउट केला मी दिलेल्या सम वरून? फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची एक्झाम मध्ये, एकच गोष्ट लक्षात ठेवा, वेन एवर यू गेट दिस क्वेश्चन, दिस काइंड ऑफ क्वेश्चन इन एग्जाम where first year ka amount is given, third year ka amount is given, then simply you have to calculate difference in year. So difference in year in this case is 2 year. Then काय करायचं तुम्हाला, फर्स्ट इयर का वैल्यू टेक कंसिडर एज अ प्रिंसिपल, थर्ड इयर का वैल्यू कंसिडर एज अ अमाउंट. See, I have written over here. First year का वैल्यू कंसिडर एज अ प्रिंसिपल, थर्ड ईयर का वैल्यू प्रिंसिपल कंसिडर एज अ अमाउंट, difference between years consider as a n and find out r. मी फक्त एकदा स्क्रोल करतो खाली फॉर द व्हिडिओ. बघा हे टोटल कॅल्क्युलेशन आहे. टेक अ स्क्रीनशॉट फ्रॉम पॉइंट. ओके वेट अ मिनिट, हे घ्या. नाव टेक अ स्क्रीनशॉट. सर्टन सम ऑफ मनी एट कंपाउंड इंटरेस्ट. ओके डन. चलो नाउ लेट्स गो डाउन and take a screenshot now.
means you have complete sum. So this is the sum. बघा, sum of the money invested at a compound interest amounts to, बघा आता अमाऊंट दिलेली आहे, सेम आहे. अमाऊंट इन 2 इयर्स दिलेली आहे, अमाऊंट इन 4 इयर्स दिलेली आहे. बघा, मग तुम्हाला डिफरन्स इन इयर्स फर्स्ट फाइंड आउट करायला लागेल. 4 - 2 दॅट इज 2 इयर्स. आणि मग तुम्हाला काय करायला लागेल, ही 19,336 जी दिली आहे, 19,360 रुपीज. बघा ही व्हॅल्यू, पहिले डिफरन्स इन इयर काढणार तुम्ही. डिफरन्स इन इयर काढणार, दॅट इज डिफरन्स इन इयर तुमचा 2 इयर येईल. आता ही 19,636 जी आहे ती तुम्ही प्रिन्सिपल कन्सिडर करणार या केसमध्ये. 19,360 rupees, sorry, not 36, 60, and 23,425.60 ही तुम्ही अमाउंट कन्सिडर करणार या केसमध्ये. 23,425.60 ही अमाउंट आहे. बघा, रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला काढायचा आहे आणि तुमचा एन तुम्ही घेणार इकडे 2 इयर्स, कारण की डिफरन्स इन इयर्स तुम्ही इकडे फाइंड आउट केला 2 इयर्स, कारण की अमाऊंट दिलेली आहे 4 इयर्सची आणि 2 इयर्सची. मग 4 - 2 इज 2 इयर. मग तुम्ही अमाऊंट इकडे एन इक्वल टू 2 घेणार आणि रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करणार. बघा रेट ऑफ इंटरेस्ट काय येतो, आणि त्या रेट ऑफ इंटरेस्टवरनं नंतर ॲट दी एंड हा रेट ऑफ इंटरेस्ट घेऊन तुम्ही जी 19,336 रुपीज होती अमाऊंट, तिला कन्सिडर करून तुम्ही प्रिन्सिपल फाइंड आउट करायचे, कारण की ओरिजिनल सम काढायचं आहे ना आपल्याला. बघा, मग तिला फाइंड, आता बघा इकडे, पण आता इकडे ट्रिक आहे, इकडे ट्रिक आहे. बघा, ही 19,336 ही जी अमाऊंट आहे ही 2 इयर्सची अमाऊंट आहे, लक्षात ठेवा 2 इयर्सची अमाऊंट आहे. सो मग तुम्हाला इकडे अमाऊंट घ्यावी लागेल 19,360 रुपीज, आणि एन का वैल्यू इधर 1 नहीं आएगा, ध्यान दो, एन का वैल्यू इधर 1 नहीं आएगा, एन का वैल्यू इधर 2 आएगा, क्योंकि ये 2 ईयर का अमाउंट है, नॉट 1 इयर. मागच्या सम मध्ये, प्रिव्हियस सम मध्ये आपल्याला फर्स्ट इयरची अमाऊंट दिलेली होती म्हणून आपण N1 घेतला. इकडे सेकंड इयरची अमाऊंट दिलेली आहे डायरेक्ट, मग इकडे एनची व्हॅल्यू तुम्हाला 2 पुट करावं लागेल आणि तुम्हाला प्रिन्सिपल फाइंड आउट करायला लागेल. समजलं कसं सॉल्व्ह करायचं आहे? सो ॲज इट इज, जसं वरती सॉल्व्ह केलं तसंच स्टेप बाय स्टेप लिहा सर्व आणि सॉल्व्ह करा.